आपण प्रवास करत होतो एडगेवाडीच्या दिशेने. आज थोडंसं काम होतं, तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले. बघा, हाय. कुठे जात आहे? शाळेतून आलात की शाळेत जात आहे? शाळेतून आलो. कुठल्या शाळेत विद्यार्थी? श्रीदेव केदार विद्यामंदिर. व्हिडिओ बघता ना? हां, चला लाईक करायचा. चला, बाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कसं आहे, मी आज आहे ना घरीच होतो. आपल्याला जायचं आहे दुपारनंतर एका ठिकाणी, खास ठिकाणी. तो उद्या परवा व्हिडिओ येईल किंवा मग नंतर येईल किंवा याच्या अगोदरही आलेला असेल. पण आज आहे ना तारीख काय शुभम? 13. शुभम आपल्यासोबत आहे. अच्छा, 12 आहे का? आज 12 तारीख आहे. तर 12 तारखेला शुभमला घेऊन मी एडगेवाडीत जातो आहे. सो तुम्हाला तिकडचे एक सिनिक व्ह्यू दाखवतो. त्याचबरोबर आता आवरवली म्हणून आहे, मुंबई गोवा हायवेवरती गाव. सावाडे वगैरे सोडल्याच्या नंतर पुढे लागतं. जर तुम्ही गोव्याच्या दिशेने जात असाल तर तिथून आता आपण एक उजव्या हाताचा, म्हणजे जर तुम्ही गोव्याच्या दिशेने जर डाव्या हाताचा टर्न आहे तर तो घेऊन आता आपण एडगेवाडीमध्ये जातो आहे. खूप सुंदर गाव, सह्याद्रीच्या कुशीत असणारं गाव. तर ते गाव म्हटलं तुम्हाला दाखवूया. गेल्या वर्षी देखील दाखवलं, पण यावर्षी थोडंसं म्हटलं फिरता येतं का, तिथे घरं बघता येतात का ते बघूया. पण हा जाण्याचा जो काही प्रवास आहे ना, तो नक्कीच आठवणीत राहणार असतो, म्हणून म्हटलं हा प्रवास मला दाखवूया. चला, प्रवासाला सुरुवात करतोय. आत्ताच आपल्याला थोड्या वेळापूर्वी शाळेतल्या मुली वगैरे भेटल्या, आपल्या फॉलोअर्स होत्या, आपल्या कोकण संस्कृती परिवारातला भाग होता. सो त्यांना आपण दाखवलं, त्यांनाही मजा आली. आता आपण निघतोय एडगेवाडीच्या दिशेने. इकडे काही मंडळी बसले आहेत. नमस्कार. कुणीकडे जात आहे? डेरवन मॅच आहे. अच्छा, चला फायनल. अरे वा, शुभेच्छा तुम्हाला, जिंकून या. चला, तुमचं गाव डेरवन काय? अरे वा, चला, हे दादा भेटले. दादांचं आता नाक्यात दुकान आहे. दादानी आवाज देऊन बोलवलंय चाय पियाला या. आता गावाकडे अशी काय माणसं भेटली ना की मग चहा प्यायला वगैरे बोलवतात. आणि हे मॅच खेळायला चालले डेरवनात, आणि डेरवनची माणसं आहेत सगळी. चला, आपल्या इकडचे गुरवाडीतले फायनलला गेलेत. शुभेच्छा दिल्या तर म्हणतात चाय पियालाच या, आता आम्ही जिंकूनच येत आहोत. नाश्ता पण होता. चालेल चालेल, धन्यवाद. चहासाठी विचारलं आपण. आता चहा काय एवढा नाही, ऑलरेडी आपण पिऊन आलोय. चला, चहा पिऊया. धन्यवाद चहासाठी. की चहा पाणी झालंय. चला, येऊ. चला, बाय बाय. एडगेवाडीमध्ये जातोय मंडळी. चला, आपण आता आरवलीमधून निघालोय सह्याद्रीच्या दिशेने. सह्याद्रीच्या कुशीत असलेली गावं कशी असतात किंवा मग हा रस्ता जातो तर सिनिक व्ह्यू कसे असतात ते बघा. नक्कीच एन्जॉय करा हा प्रवास. चला, आपण निघतोय मुक्काम पोस्ट एडगेवाडीकडे. चला, शाळा सुटली आहे बघा. फार पूर्वी नाही बघा, मुरडमध्ये आलो आपण. मुरडव गांगरकरवाडी. हे बघा, असं आम्ही लहानपणी शाळेतून चालत जायचो. मैलोन मैल चालावं लागायचं. चला, आपण मुरडव गावात आहोत. मुरडव. अरे बाप रे, एवढ्या म्हशी कोणाच्या, जबरदस्त. हे चित्र आता गावाकडे पण हळूहळू दुर्मिळ व्हायला लागलंय. गाई, गुरं, वासरं, म्हशी फार कमी लोक पाळतात. पण आता बघा, या काकींकडे बघा किती म्हशी होत्या. जबरदस्त. कुंभारखणीची पूर्व प्राथमिक शाळा आली आहे. कुंभारखणी बुद्रुक लिहिलं आहे. जबरदस्त. या शाळेमध्ये कोणाकोणाचं शिक्षण झालेलं आहे आवर्जून कमेंट करून सांगा. चला, सह्याद्रीच्या अशा दुर्गम भागामध्ये आतमध्ये एवढी मोठी शाळा असणं खरंच आश्चर्याची बाब आहे. कारण आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये हळूहळू शाळा बंद व्हायला लागल्यात, आणि इथे शाळा एवढी मोठी आहे, चांगली गोष्ट आहे. मंडळी, आपण जांभे गावामध्ये पोचलो आहोत. जांभे गावामध्ये पोचल्यावर आपण पुढे मार्गस्थ होतोय. तिथलेच आपल्या जिल्हा परिषदेचे सभापती, माजी सभापती संतोषजी थेराडे यांचं हे गाव आहे. आणि आपले मित्र शुभम थेराडे आणि त्यांचे मोठे दादा, त्यांचं मला नाव आठवत नाही, ते आपले मित्र परिवारातलेच आहेत.
त्यांचं हे गाव आहे. आता त्यांच्या गावातून पुढे मार्गस्थ होतोय. खरं तर पुढे आहे ना तुम्हाला मंडळी कुचांबेचं धरण किंवा मग कुटगीरचं धरण असं अशा नावाने प्रसिद्ध असणारं सह्याद्रीच्या कुशीत असणारं मोठं धरण दाखवतो. एकदम व्ह्यू आहे ना अप्रतिम आहे. खरं तर हा दुर्गम भाग आहे आणि इथे फार कमी लोक वस्तीला आहेत. वरती गावं आहेत अजूनही, पण मुलं अजून तिथून एवढ्या खाली शाळेत येतात. एस टीची सुविधा आहे, रस्ता पक्का झाला आहे, एक चांगली गोष्ट झाली आहे. आणि इथं खूप मोठं धरण आहे, ते देखील तुम्हाला वरतून दाखवतो. पावसाळ्यात एक नंबर वातावरण असतं. हा मंडळी वरून हा येणारा कालवा धरणातून थोडंसं वरती जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो धरण किती मोठं आहे ते. हे बघा इकडे समोर देखील हा कालवा येतोय वरून पाण्याचा. प्रचंड पाणी आहे. तर हळूहळू पुढे मार्गस्थ होऊया. सुरुवातीलाच आपल्याला ऑफरोड लागला आहे. वरती बघूया रस्त्याची काय हालत आहे ते. असंच आहे वरपर्यंत. हां निवळू तुमच्या बाजूने कसा होता? त्या बाजूने पण खराब आहे ना? चांगलं झालं आहे. हां खरं उतारात. अच्छा बघूया काम पण चाललंय बघा. आत्ता आपण आहे ना मंडळी कुटगीर गावामध्ये आलो आहोत. कुटगीर गावाचं पाठी बस स्थानक गेलं, बस स्टॉप होता. पण रस्ता बघा कसा आहे, एकदम ऑफरोड. मस्त बाईक राईड करायला मजा येणार आहे. पावसाळी कधीतरी येऊया आपण ऑफरोडचे टायर टाकून. हां मंडळी तुम्ही कधी जर तुमचं एडगेवाडी वगैरे या बाजूला येणं झालं तर मात्र थोडं सावधतेने या. अरुंद रस्ता, अचानक एस टी वगैरे येते आणि थोडा ऑफरोड आहे, वळणावळणाचा रस्ता आहे, अचानक चढ आणि उतार येतात. त्याच्यामुळे हा नक्कीच एक ॲडव्हेंचरस राईड देणारा रस्ता म्हणावा लागेल. भारी पावसाळ्यात इथलं वातावरण अप्रतिम असतं. चला आता पुढे आपण मार्गस्थ होतोय. आता कुटगीर वगैरे पाठी गेला तर आतांबी वगैरे गावं येतील पुढे. मंडळी असलं भारी वाटतं ना एखाद्या हॉलिवूड चित्रपटात पाहावं तसं. आता झाडं वगैरे आहेत, पावसाळ्यात जबरदस्त सिनेमा. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव संकेत साळवी. आपण भेटलो होतो मग मागे? अजिबात नाही भेटले. नाही भेटले. मी तुमचे ब्लॉग वगैरे बघतो. थँक्यू. कुठलं गाव तुमचं? माझं गाव कुठरे आहे. कुठऱ्यातून? इथून कुठून आलात मग? मी इकडे पोस्टात मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे काम. अच्छा अच्छा. आता इकडे रातांबी गावात गेलो होतो. रातांबी पुढे. हां बरोबर. पुढे येडगेवाडीपर्यंत जातो. अच्छा. हां मागे आपले बरेच ब्लॉग वगैरे बघतो त्यामुळे चांगले होतो. मी कोकणकर अविनाश शेख. बरोबर. थँक्यू. भेटून छान वाटलं तुम्हाला. चला येऊ. आता कुठे झाला? एडगेवाडीत जातोय जरा यांना सोडायला. हां हां. चला आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले होते. असं बरं वाटतं जेव्हा कोण आपल्याला आवाज देतं, कारण मला कोण ओळखतं हे मलाही ठाऊक नसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला मी ओळखीचा परिचयाचा वाटत असेल, तुमच्या जवळचा वाटत असेल, तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून आवाज द्या. मी नक्कीच तुम्हाला म्हणतात ना भेटेन, तुमच्याशी बोलेन, गप्पा मारेन. चला पुढे मार्गस्थ होऊया. पण कसलं भारी वाटतंय राव. इथून मला एका स्टॉपला थांबून दाखवतो. मंडळी खरं तर पावसाळ्यामध्ये कधी आलो ना तर ह्या ठिकाणी आपण थांबतो. हे गाव किंवा वाडी आता रातांबीच्या जवळच आहे. इकडे खाली घरं आहेत, इकडून आहे ना जुनी घरं आहेत, मातीची घरं वगैरे, आणि अजून लोक तिथे राहतात. ते बघा ग्रामदेवतेचं मंदिर दिसतं आहे. आणि हे बघा हा धरणाचं एक टोक आहे, इथे निमुळतं होतं. अजून त्या बाजूला देखील आहे. पुढे जसं आपण आता एडगेवाडीच्या दिशेने जाऊ वरती 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 तसा पूर्णच व्ह्यू दिसतो वरून, असं शुभम म्हणतोय. शुभम गेल्या वर्षी देखील गेला होता तिथे. वरून दिसतं ना? होय वरून दिसतं. हां कसलं भारी वाटतंय राव. हे आपल्या कोकणात आहे, जबरदस्त. हा 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 उत्तुंग असं सह्याद्री. हा हा कसलं भारी वाटतंय राव. जबरदस्त. मंडळी एवढं
एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये जशी दृश्य असतात ना तसं वाटतंय. हा एका हाईटला आलोय. जबरदस्त. कान बंद झालेत कान. आणि एवढ्या उंचावरती रस्ता मुळात चांगला आहे. हे चांगलं आहे. हे बघा धरण पाठी राहील आपलं. हा मुक्काम पोस्ट एडगेवाडीमध्ये आपण जाऊया. नमस्कार. जाईल ना गाडी? कुणीकडे चालले हो मामा? वय काय तुमचं? 80 आहे तुमचं? 81. काय म्हणतात तरी पण तब्येत एकदम ठणठणीत. बरोबर. नाही हो नाही ते ऍक्च्युली तब्येतीने पण तुम्हाला एवढं जगता आलं निसर्गात. होय तरी पण अजून तुम्ही चांगले आहात माझ्यापेक्षा तरी. चला आलो पुढून आलो. मंडळी एवढ्या उंचावर देखील शेती होते बघा. सह्याद्रीच्या कुशीतलं खोऱ्यातलं हे गाव. समोरच बघा उत्तुंग असा सह्याद्री. आणि ही मुक्काम पोस्ट एडगेवाडी. भैरवगड कुठे आहे? हा तोच ना समोर? तो भैरवगडाचा. होय होय होय. हा भाई पांढरा दिसत तिथे भैरवगड. हा भैरवगड बघा जबरदस्त. ही सह्याद्री एडगेवाडीची सह्याद्री. आणि मामांचं नाव काय? राजाराम. हा राजाराम मामा. नमस्कार. नमस्कार. मामा वय काय तुमचं? वय 65. 65. तब्येत एकदम मस्त मस्त टकटक. टकाटक. बरं कसला सप्ताह असतो इथे? आमचा हरिनाम. हरिनाम सप्ताह असतो दर संक्रांतीच्या अगोदर 2-3 दिवस. चालू चालू. उद्यापासून चालू 3 दिवस. 3 दिवस. चला गेल्या वर्षी तुम्ही पाणी तुम्हीच होतात व्हिडिओ मध्ये आमचे. हेच होते ह्यांनीच पाणी पाजलं ना. आता पण पाणी हेच सांगतायत. आलो पाणी प्यायला आलो. मला पाण्याची आठवण आली एवढ्या वरती येऊन. पाणी पाजलं तुम्हाला मी. होय होय. चला जरा मंदिरात जातो दर्शन घेतो. होय ना. चला चला बघूया. सप्त्याला येता येत नाही हो कारण मार्लेश्वर देवाचं लग्न असतं ना. मी तिकडे असतो. पुढचे 1 वर्षी ऍडजस्ट करून येऊ आपण. बरोबर. इकडे बघा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. पहिलं दर्शन घेऊया. चला सप्ताह असल्यामुळे थोडीशी तयारी चालली आहे. आपण आता कसं मूर्ती वगैरे सगळे धुवण्यात येते त्याच्यामुळे आपण इथूनच नमस्कार करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे बघा मामाने मला ओळखलं. गेल्या वर्षी पण आला होता म्हणाले. नमस्कार. राम 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 राम. बरं आहे बरं आहे बरं आहे. हे बघा हे आपले सगळे इथल्या स्थानिक माणसं आहेत. गेले वर्षी छापलं पाठवलं. काय स्थानिक आम्हाला वाऱ्याने आता महिनाभर जोडून काढलंय. होय ना. वारा जबरदस्त. वारा कौलं उडतायत करावली. नमस्कार. चला हे बघा इकडे ना मुळात सगळेच तुम्हाला 60च्या पुढची माणसं दिसतील बहुधा म्हणजे असं. 60-65. पण तब्येत बघा खणखणीत. आवाज बघा असा खणखणीत. कारण दुर्गम भागात राहणारी माणसं. सह्याद्रीच्या संघ जुजार लागतो. हा वाघा संघ जुजार आला तर आम्ही पाठवतो ना त्याला. होय काय? फुल मारामारी. हे बघा कसं उभं राहिले ते. आत्ता वाघ आला तर खातील. मग उद्या सप्ताह ना. उद्यापासून सुरू. उद्या विनापूजन पहिला दिवस. पहिला दिवस. हो. आणि मग 2 दिवस सप्ताह. परवाच्या दिवशी. बरोबर. गुरुवारी कालेचे कीर्तन. अच्छा. हा काला. आणि कुठून कुठून मंडळी येतात या सप्त्याला? या सप्त्याला अगदी परभणी पासून येतात. परभणी पासून? हो परभणीतून येतात एक बुवा. हा. आणि नंतर मोठेवाडा, पेन, अच्छा महाड. अच्छा एवढ्या लांबून येतात? हा लांबून येतात. त्याच्यानंतर आपलं कोकरे, हा साखरबा, दाभोळे, हा अगदी पाटण पासून ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत बहुत लोक गोळा होतात. अरे वा. बघा बापरे एवढ्या दुर्गम भागात येतात माणसं एवढी. सुरेख. आणि इकडे बघा तरुण मंडळी तर आता काय उद्या परवा येतील पण इकडे ग्रामस्थ मंडळी आहेत ते सगळे या सप्त्याची तयारी जोरात करतात ह्या वयात देखील. बघा
सगळी काही मंडळाची धुरा येते ह्या एकदम म्हणतात ना ह्या जुन्या माणसांवरती आहे. या आता आम्ही कमी कमी 2 ते 3 दिवस झाले हा आम्ही हे सगळं साफसफाई करून सगळं नीटनेटकं करून ठेवलं. आता आजची आणि मुंबईची मंडळी यायची सुरुवात झाली. हा मुंबईची मंडळी आली की आम्ही आपल्या बाजूला मग आम्हाला अच्छा आराम. म्हणजे तरुण मंडळ मग हातात धुरा घेते. राहतो आम्ही काय शेवटपर्यंत. कामं करायला आम्ही नाही. चला मंडळी आता आपण ग्रामस्थांशी बोललो, जरा गावकऱ्यांशी गप्पा मारूया. एडगेवाडीतले गावकर आहेत. नमस्कार, तुमचं नाव कसं साहेब? देऊ विठ्ठल येडगे. बरोबर, नमस्कार. नमस्कार. काय मग आता तयारी झाली सणाची? हो हो आमची तयारी. अच्छा, उत्सवाची आता चाकर उत्सवाची चाकरमानी आता आमची आली, मंडळी आली काय येत आहेत. अच्छा, पै पाहुणे रावणे पाहुणे येतील. पाहुणे आमची येणार आता आणि चालूच आहेत. बरोबर, एवढ्या दुर्गम भागात एवढ्या लांबून लोक येतात? अहो, लय लय म्हणजे दाभोळा पण पासून ते सातार पासून वरून लोक येतात. बापरे. एवढ्या लांबून लोक येतात. बरं, मला सांगा इथली मुलं किंवा इथली शाळेत जाणारी मुलं वगैरे कोण आहेत का तुमच्याकडे? आता मुलं इथली आहेत म्हणजे मोजकी आहेत. मोजकी आहेत. आता एसटी येते? एसटी येते आमची. एसटीचा टायमिंग कसा आहे? एसटी टाइम इथून 8:30ला येते सकाळी. सकाळी. म्हणजे इथं आमची वाडी हा म्हणजे 6:15ला देवरुगातून सुट्टी. हा ती इथं 8:30च्या दरम्यान येते. इथून 9 वाजता ती सुटून जाते. ती मुलांची शाळेची बस. बरं, शाळेची बस. आणि जग आमची वाडीच्या याची दुसरी आहे ती 10:30ला आरवलीत येते. हा, इथून 12 वाजता येडगेवाडीतून खाली जाते. 1 तास तरी जातो हो, प्रवास. 1 तास 1.25 तास जातो. बरोबर. आणि ती बस चुकली वगैरे तर मग ती बस चुकली तर ही संध्याकाळी 6:30. 6ची. बरोबर. चला, गावकऱ्यांनी आपल्याला सांगितलं टाइम, कारण गावातल्या प्रमुख माणसांकडून ही माहिती घेणं गरजेचं असतं. चला मंडळी, कार्यक्रमाची जोरदार तयारी चालली आहे. शुभमला साऊंड घेऊन रात्री लावणार ना तो. हा, सगळी तयारी बघा. हे मंडप डेकोरेशनचं वगैरे काम चाललंय. हे साहेब आहेत, नमस्कार. आणि हा दादा आहे, गेल्या वर्षी पण होता. हा इथला स्थानिक आहे. याच्यावरती जबाबदारी असते सगळं डेकोरेशनची सगळं, म्हणजे काय तयारीच असते, पूर्वतयारी. आपल्याला भैरवगडावर पण भेटला होता, बरोबर ना? हो. चालेल. इथून चालत जाता की भैरवगडावर? हो चालत जातो आणि गाडीने. बरोबर. मुंबईत असतो पण आवर्जून या कार्यक्रमाला दरवर्षी हजेरी लावतो. कार्यक्रमच आपल्या म्हटल्यानंतर यावंच लागतं. भेटून छान वाटलं तुझा. थँक्यू. चला मंडळी, छानपैकी विठुमाऊलीचं वगैरे दर्शन घेतलं, रखमाईचं दर्शन घेतलं. थोडं साफसफाईचं काम चाललंय. आता आपण आहे ना थोडं इकडे आलोय तर थोडंसं इथली घरं बघूया कशी आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिली नव्हती. आता हे मंदिर आहे. आता इथून आपण थोडंसं पुढे जाऊया आणि इथली घरं बघूया. गावकरी मंडळी काय काय तयारीला आहेत ते. मंडळी हे बघा, ही वाडी बघा. चला आपण इथून जाऊया. ही वाट आहे ना बघा, स्पेशल बघा. इकडे शेत आहे, शेताच्या मधून दोन्ही शेताच्या मधून अशी जाणारी चिरोंडीची वाट आहे. चला, लाकडं ठेवायची खूप. हा हा हा, फणसाचं झाड बघा किती मोठं आहे, जुनं, भारी. खरंच छान आहे तिकडे. कसं आहे, आता दुर्गम भागात आहे ना, या उंचावरती वाऱ्याचा अति वेग असतो. त्याच्यामुळे घराची कौलं वगैरे उडणं, घरं उडून जाणं हे सामान्य गोष्ट झाली इथल्या माणसांना. त्याच्यामुळे आता बऱ्याच पुढच्या पिढीने इथे पक्की घरं बांधली आहेत, एवढं मात्र दिसतंय, चिऱ्याची वगैरे. पण घरं खूप सुंदर आहेत इकडे बघा. हा बघा मांडव बघा, कसा मांडव, जुना मांडव, एक नंबर. असं गवत वगैरे स्टोअर करावं लागायचं पूर्वी. अडवी बघा तिकडे, अडवी. घरं खूप सुंदर आहेत. एवढ्या वरती, एवढ्या दाटीवाटीने वस्ती असेल असं वाटत नाही. जेव्हा आपण असा विचार करतो, अरे हायवेच्या बाजूला अशा दुर्गम भागात देखील लोक आज तगायत देखील राहत आहेत, हे खरं नवलच. आणि चांगली चांगली घरं आहेत. फक्त कसं आहे, कामानिमित्त थोडंसं मुंबई किंवा शिक्षणासाठी मुलं बाहेर गेलेली असतात, पण सणासुदीला गाव परत एकदा गजबजतं. नमस्कार दादा, काय आणताय? वाळू. वाळू. अच्छा, थोडंच तयारी चालली वाटतं. तुम्ही पण याच गावचे रहिवासी ना? बरोबर. इथे आता खाली धरण वगैरे दिसतं का ह्या टोकाला? दाखवायला माणसाला कोण न्या ना खाली. बरं बरं, बघतो. शुभम ह्या डोंगराचा फोटो काढतोय, सह्याद्रीचा फोटो काढतोय. चला, नेटवर्क नाही तिकडे वरती काय नाही. वरती काय नाही. हा, सोंडे बघा कसे मस्त वाटतंय गाव, एकदम भारी. मंडळी, आपण हेडगेवाडीच्या ह्या टोकाला आलोय. इकडे राहिला पाठी बघा गाव, वस्ती, आणि हा सह्याद्री. इकडे पाण्याचा मोठा जलाशय. खरं तर ह्या दुर्गम भागाला पाणी पुरवठा याच धरणातून होत असावा. आणि एवढ्या उंचावर देखील विहीर आहे. हे मस्त, गोड्या पाण्याची विहीर.
एवढ्या उंचावरती. पाणी प्यायला ना कधी आलात एडगेवाडीतलं तर या विहिरींचं पाणी पिऊन बघाच, कारण इथे कुठलं जास्त तसं प्रदूषण नाही आहे. चला मंडळी, आपण त्या टोकाला जाऊन तर बघितलं, पण आपल्याला काय खाली धरण वगैरे पाहता आलं नाही. पण इथली घरं बघा बंद आहेत, मस्त छान अशी सुंदर पद्धतीने मेंटेन केले गेलेले आहेत. कुठे अशी फार असा घाण कचरा नाही आहे. सारवलेल्या जमिनी आहेत काही ठिकाणी. मग आता प्रॉपर कॉन्क्रीटची किंवा चिऱ्याची घरं आहेत. सुंदर. चला, धान्याचा पेठारा, कोठार म्हणायचा आम्ही पूर्वी याला. मंडळी, आता आपण घरं वगैरे बघितली, थोडंसं आपण या विहिरीचं पाणी पिऊया. इथे जी विहीर आहे ना त्याचं पाणी आहे ना अप्रतिम चवीचं आहे. एक नंबर पाणी. चला मंडळी, एडगेवाडी मधलं सगळं वातावरण बघून, गाव बघून आता आपण परत निघालोय. शुभम इथे 2 दिवस राहणार आहे. चल शुभम, चला आपण आता इथून खाली उतरूया हळूहळू. चला, हे बघा बांध फोडून रस्ते कसे गावाला करतात बघा. फुल ॲडव्हेंचर. रस्ते बघ कसे गेले, रस्ते खतरनाक. मजा आली. आजचा दिवस असं काहीतरी चांगला गेला, भन्नाट गेला. सकाळी ते शाळेतली मुलं भेटली, त्याच्यानंतर आपला ब्लॉग सुरू झाला, त्याच्यानंतर काही परिचयाची माणसं भेटली आणि मग आपण हळूहळू वरती एडगेवाडीमध्ये आलो. मस्तपैकी ऑफ रोड बाईक राईड करत करत इथपर्यंत पोचलो. एकदम ऑफ रोड नाही आहे, पण असाही चांगला रस्ता आहे. सो थोडंसं मिक्सअप आहे रस्ता, ऑफ रोडिंग पण आहे, थोडा चांगला रस्ता आहे. सो मजा आली. पावसाळ्यात इथे बाईक राईड आपण नक्कीच करू. मस्त. सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातला दुर्गम भागातलं हे मुक्काम पोस्ट एडगेवाडी गाव. मजा आली. झकास. कोणाकोणाला आवडलं त्याने मस्तपैकी लाईक करा, कमेंट करा. खाली उतरूया हळूहळू. चला.